ಆಹಾಹಾಹಾ, ಅದೇನ್ ನಡಿಗೆ, ಅದೇನ್ ನೋವು, ಅದೇನು ನೊಂದ ಮನಸ್ಸಿನ ಮುಖ. ಅದೆಂತ ನಟನೆ, ಅಬ್ಬಬ್ಬಬ್ಬಾ. ಇವನ್ನ ನೋಡಿದವರು ಪಾಪ ಹಿಂಗಾಗ್ಬಾರ್ದಿತ್ತು ಎಂದವರಿಗಿಂತ ನಿಜವಾಗಿ ಈತನನ್ನ ಅದೊಮ್ಮೆ ಪೊಲೀಸರು ಕಾನೂನು ಪಾಠ ಕಲಿಸಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಪೊಲೀಸರ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಈತ ಮುಂದಾಗ್ತಿರ್ಲಿಲ್ವೇನೋ ಎನಿಸತ್ತೆ. ಅಂದ ಹಾಗೆ ಯಾಕಪ್ಪ ಈತ ಅಂಥದ್ದೇನು ಮಾಡಿದ್ದ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಹೇಳ್ತೀವಿ, ನೋಡ್ಕೊಂಬಿಡಿ. ಅದು ಮಾಜಿ ಪತಿಯ ಕಿರುಕುಳ ಹಾಗೂ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮೇಲ್ ಹಿಂಸೆ ತಾಳಲಾರದೆ ಹಳೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಭಾಗದ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬಳು ಹಳೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ಮಾಜಿ ಪತಿಯ ವಿರುದ್ಧ ದೂರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾಳೆ. ಅದರಂತೆ ಆಕೆಯ ಮಾಜಿ ಪತಿಯನ್ನು ಸಹ ಕರೆಯಿಸಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಹಿಳೆಯ ಆರೋಪದಂತೆ ಅಲ್ಲಿ ಆಕೆಯ ಮಾಜಿ ಪತಿಯ ಬಳಿ ಆ ಮಹಿಳೆಯ ಖಾಸಗಿ ವಿಡಿಯೋಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿರುತ್ತವೆ. ಆ ದಿನ ರಫೀಕ್ ಏನೆಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡಿದ್ದ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಇದನ್ನೇ ನೊಂದ ಯುವತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಕೇಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. वो रफीक को बाद में यहाँ पुलिस स्टेशन में आकर कंप्लेंट दिए हमें, तो मुझे मारने आए कर बोल को उन्होंने क्या करे, रफीक को बुला लेकर आए, रफीक को शिकायत नो ये सर को गालियां, सर हमारी बात नहीं सुन रहे, सर को गालियां देकर को रफीक को शिकायत नो चारों जने उनके आंटी यहाँ वो मेरा हस्बैंड डिवोर्स हुआ मेरा, फिर भी मुझे कर लो कर को पीछे पड़े, अभी दूसरी शादी भी कर लिया, अब क्या ऐसे दो जोर वहाँ क्या कर ले को भी मेरे पीछे पड़े आए, मुझे कर लेना देख तू सुना कर को भी मेरे पीछे आ रहा नहीं आती जा मैं कहीं नहीं, मेरा एक पर्सनल ने क्या कराया एक वीडियो रख लिया को वो है सो रफीक को बोला ही नहीं, बोलनी में रफीक क्या बोला वो वीडियो देख छोड़ो उसे कर को सर को जबरदस्ती करा, नहीं सर क्या बोले ये नहीं एक लड़की की जिंदगी का सवाल है वैसा नहीं देते बोले, तो भी सर को है सो देना तुम्हें, नहीं तो मैं क्या करने वाला देखो तुम्हारा नाम क्या बोलो कर को सर को बातें करने लगा, सर उसे क्या भी नहीं बोले तो भी उन्हें है सर को बातें करने लगा, उन्होंने शिकायत उसे रफीक को ए सर को तू है सो प्रेशर डाल है, सर को दो कर बोल को हमारा फोन मांग लेगा कर को मेरा हस्बैंड है नहीं, वो हस्बैंड भी नहीं उन्हें मेरा अभी डिवोर्स हुआ है नियाज, उन्हें है सो रफीक को बोलने लगाया सो नहीं तू फोन मांग लेगा देना मेरे पास कर को उन्हें मांगनी लगाने में उन्हें है सो रफीक है सो सर को बातें कराया, उन्हें करना कर को कराया क्या वो सलमा गुलजार उनकी अम्मी शकीला नियाज उन चारों जनी रफीक के ऊपर प्रेशर डाले, तू हमारा फोन मांग लेगा देना कर बोल को प्रेशर डाली, मैंने सर के ऊपर प्रेशर डाला, एक बार मुझे फोन लगाए थे नो नहीं लो उसके साथ भी डिवोर्स होने वाला है, तुम इसके साथ भी रहना चाहते क्या कर एक बार पूछे थे उसे है सो पीछे पड़ को करने लगा सुनो ऐसा करो कर बोल को मुझे कोर्ट में डालना, उन्हें मुझे कोर्ट से डिवोर्स देना अभी इसका दूसरा शादी हो गया ऑलरेडी? हाँ दूसरा शादी हुआ, तो उन्हें मुझे अभी भी आपको टॉर्चर दे रहा, तो उन्हें मुझे कोर्ट से डिवोर्स करको देना। तो दूसरी शादी होते समय तुमको पता था क्या? नहीं पता था। वो कहाँ की लड़की है? वो कौन से गांव से लड़की को कर लेके आया? वो यहाँ से काशी की केशापुर से कर लेकर आया, अब भी उन्हीं भी उसके साथ नहीं है, उसके साथ भी ऐसा कराया उन्हें, उसके साथ भी झगड़ा करके भी मेरे पास आया भी तुझे कर ले तुम कर बोल, ऐसा हो रहा। तो अभी उसके तरफ से आपको तकलीफ है? किसके तरफ से? नियाज मेरा पहले का हस्बैंड उन्हीं है, उसकी अम्मी और उनके दोनों आंटियां और दोनों जने खाली उन्होंने मुझे आपको मारने का, मुझे तकलीफ देने का, मुझे टॉर्चर देने का कर दे। अब रफीक के तरफ उनको सिखाते हैं ना रफीक को ऐसा करो कर को उन्होंने चारों जने उससे सिखाते हैं। ಇದೇ ವಿಷಯವಾಗಿ ಆಕೆಯ ಮಾಜಿ ಪತಿ ಹಾಗೂ ಅತ್ತೆಯನ್ನ ಠಾಣೆಗೆ ಕರೆಯಿಸಿ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಮಧ್ಯೆಯೇ ಆರೋಪಿಯ ಪರವಾಗಿ ಹಳೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಠಾಣೆಗೆ ಎಂಟ್ರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಇದೇ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀಕ್ ಚಿಕ್ಕುಂಬಿ. ಹೀಗೆ ಠಾಣೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಆರೋಪಿಯಿಂದ ಪೊಲೀಸರು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದ ಮೊಬೈಲ್ ವಾಪಸ್ ಕೊಡುವಂತೆ ಠಾಣಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಏರು ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾನಂತೆ ಇದೇ ರಫೀಕ್ ಚಿಕ್ಕುಂಬಿ. ಅಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದ ಪೇದೆಯೋರ್ವರು ಈತನ ವರ್ತನೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ಠಾಣೆಯಿಂದ ಹೊರಗಿರಲು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಉತ್ತರಿಸಿದ ಎನ್ನಲಾದ ರಫೀಕ್ ಠಾಣೆ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಂದ ಈಗಲೇ ಎತ್ತಂಗಡಿ ಮಾಡಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ ಎಂದು ಆವಾಜ್ ಹಾಕಿದ್ದಂತೆ.
ಪೊಲೀಸರೊಂದಿಗೆ ಅನುಚಿತವಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲದೆ ಮರುದಿನ ಪೊಲೀಸರೇ ನನ್ನ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದರೆಂದು ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ಗೆ ತೆರಳಿ ವಿಷಯಾಂತರಗೊಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಈ ಕುರಿತು ಹಳೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಪೊಲೀಸರು ಸುಮ್ಮನೆ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ ಎಂದರೆ ಈತನ ಹವಾ ಜೋರಾಗಿಯೇ ಇರಬಹುದು ಎಂಬುದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವೇ ಇಲ್ಲ. ಇನ್ನಾದರೂ ಇಂತಹ ಪುಡಾರಿಗಳಿಗೆ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಪಾಠ ಕಲಿಸುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ತನಗಾದ ನೋವು ಹೇಳಿಕೊಳ್ಳಲು ಬಂದಿದ್ದ ಮಹಿಳೆಗೂ ನ್ಯಾಯ ದೊರಕಬೇಕಿದೆ ಅಲ್ವಾ? ನೀವು ನೋಡುತ್ತಿದ್ದೀರಾ ಪವರ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಸತ್ಯ ಸದಾಕಾಲ.